ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुवन्ति दिव्यैस्तवे वेदैः साङ्गपद क्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगा ध्यानावस्थितं तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यशन्तं विदुहुस्रास्मगण देवाय तस्मै नमः. कोण असा आहे की त्याला नमस्कार केला? कुठला पैलू नाही कृष्णाच्या जीवनामध्ये. सगळ्या पुरुषांचं परिवर्तन करून गुरुरूप करणारा कृष्ण आहे. चोरांनी त्याला नमस्कार केला. हृदय प्रसिद्धम नवनीत चोरम गोपांगनांचे दुकूल चोरम अनेक जन्मार्जित पाप चोरम चोराग्रगण्यम कृष्णम नमः. चोराचा अग्रणी असलेला श्रीकृष्णाला माझा नमस्कार. हा नमस्काराचा वर्षाव त्या ठिकाणी होतो आहे जिथं जीवनामध्ये आनंद आहे, जीवनामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून कृष्ण म्हणजे सामर्थ्य, कृष्ण म्हणजे योग्यता, कृष्ण म्हणजे सौंदर्य, कृष्ण म्हणजे लावण्य, कृष्ण म्हणजे पराक्रम, कृष्ण म्हणजे सूर, कृष्ण म्हणजे बासरी. कृष्णाचं बाळपण सुंदर आहे, कृष्णाचं तारुण्य सुंदर आहे, कृष्णाचे सगळं जीवन सुंदर आहे. जिथं उभं राहील त्याचा आनंद निर्माण करणारा, जी वस्तू हातात घेतली तिच्यात आनंद निर्माण करणारा. आमच्या लक्षात येतं की इतकं आमच्या हातात आहे तर आमचा चेहरा कोमल. पैशाच्या ढेगाला स्वतःला आम्ही खुपसून घेतलं तरी चेहऱ्यावर प्रसन्नता नाहीये. कृष्ण घोड्या सांभाळतो तिथंच तृप्त आहे. मला सगळ्या संसारात सगळे वैभव मिळाल्यानंतर आनंद होत नाही, तो आनंद जनावर सांभाळताना होतो हे कृष्णाने सिद्ध केलं. गोपाल कृष्ण हरी गोविंद गोविंद गोपाल कृष्ण हरी गोपाल कृष्ण हरी गोविंद 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 हरी गोविंद गोविंद कृष्ण व्यापला पण अतीत राहिला. पुन्हा तो नाही विषय काढला. घोडे सांभाळले, गोपाळ झाला, आटोपला का. बासरी हातात घेतली, मुरलीधर झाला, आटोपला काम. गोवर्धन उचलला, गोवर्धन झाला, आटोपला काम. ऋतून नाही बसला, रमला. ही वेगळीता कृष्णाच्या जीवनामध्ये. कृष्ण म्हणजे शारीरिक बल, कृष्ण म्हणजे इंद्रियांचं बल, कृष्ण म्हणजे मनाचं बल, कृष्ण म्हणजे बुद्धीचं बल, कृष्ण म्हणजे आत्मबल. पाचच बलाची गरज आहे. कधी शरीर बल असतं तर मनोबल नसतं, कधी शरीर बल मनोबल असतं तर इंद्रिय बल नसतं, कधी तीन बल असतात तर बुद्धिबल नसतं. कुणाला तरी शरण लावलं. बुद्धिबलही असतं पण आत्मा बटलेले आहे, पण हे बल आपल्याकडे नाहीये. असतं तर असतं तर आपण भ्रष्टाचार केला नसतो. तृप्त माणूस कशाला भ्रष्टाचार करायचा? प्रसन्न माणूस चोरी कसा करायचा? हे बल आपल्याकडे असतं तर आपल्याला भांडण नसतो, कलह निर्माण नसतं झाले. प्रसन्न माणूस तुम्ही भांडतो का? प्रसन्न माणसाला भांडता येत नाही. नाही भांडत आलं नाथांना, नाही भांडत आलं तुकोबांना, नाही भांडत आलं ज्ञानेश्वरांना. पर्णकुटी बंद केली बरी बसून आले पण भांडण नाही, भांडता नाही आलं. नाथांना भांडता नाही आलं, नाही भांडत आलं. प्रसन्नतेला भांडता येत नाही. भांडतो उदासीनता, भांडतो उद्रेक. कृष्णाचं जीवन प्रसन्नतेनं भरलेलं जीवन आहेच. जो रमतो नको तिथं त्यावेळेस बाजूला होतो असं तृप्त जीवन आहे. अतृप्तता माणसाच्या जीवनामध्ये इथलं नाव काय? अतृप्ती, असमाधानी. भल्या भल्यांच्या जीवनामध्ये ते निवारण करण्यासाठी उपाय सापडतात. 18 पुराण लिहिले महर्षी व्यासांनी. व्यास शब्दाचा अर्थ आहे विस्तार. तुम्ही
साहित्याचे सगळे प्रकार महर्षी व्यासांच्या ग्रंथामध्ये आलेले आहेत. म्हणून व्यासोत्तिष्ठम जगत सर्वम, सगळ्या जगामध्ये व्यासाचं उष्ट आहे. कालिदास असो, भवभूती असो की आताचे कवी असो, ह्या सगळ्या कल्पना वापरलेल्या आहेत व्यासांनी. ह्या सगळ्या कथा व्यासांनी वापरलेल्या आहेत. ते जुनं आणखी नवं होऊन आपल्याकडे येतं. आपल्याकडे नवं काही नसतं, जुनंच नवं. म्हणून महाभारत आणि रामायण हे मूळ द्रव्य आहे, भारतीय संस्कृतीचं मूळ द्रव्य. भारतीय संस्कृती म्हणजे इतिहास नाही, भारतीय संस्कृती म्हणजे एक दृष्टी आहे, जगण्याची दृष्टी. नैतिक मूल्याचा आधार असलेली एक दृष्टी आहे. ही दृष्टी विदेशामध्ये नाहीये, विदेशातली दृष्टी नाही. माणसाने कसं जगावं, त्याचं जगण्याचं अधिष्ठान महर्षी व्यासांनी आम्हाला दिलं. असं एक अद्भुत ग्रंथ लिहिलं महाभारतासारखा. कुठल्याही माणसाने त्याच्यात बघावं, आपलं स्वतःचं प्रतिबिंब बघावं. रामायणामध्ये तरी एक सुरीपणा आहे, महाभारतामध्ये एक सुरीपणा नाही. सगळ्या भावांचा समग्र समूह जो आहे तो त्या ठिकाणी आहे. सद्गुणांचा दुर्गुणांचा समुच्चय म्हणजे महाभारत. तुम्हाला भेटणार असं एखादा तरी पात्र भेटलं की जे तुमच्यासारखं आणि तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पाहू शकता, असा आरसा आहे. महाभारत केलं माणूस यासाठी समाधान नाही. ग्रंथ तर मोठे. आम्ही छोटस एखादं पुस्तक प्रकाशित करतो तर किती आम्हाला लाभार्थींना वाटायला लागतं. समारंभ, आमचा सत्कार समारंभ, कोणीतरी अभिप्राय देतो, हे शाणे आहेत, हे दिमागदार आहेत, हुशार आहेत, आमचे सत्कार वगैरे होत राहतात. महाभारतात 1,00,000 श्लोकाचं महाभारत, 18 पुराण लिहिले. 18 आपल्या एका आयुष्यात आपण वाचू शकत नाही एवढे मोठे ग्रंथ. पण अतृप्त आहे महर्षी व्यास. ज्ञान माणसाला तृप्त करत नाही, लक्षात ठेवा. नाही तर भूगोलाचा प्राध्यापक तो तृप्त झाला असता. याचं कारण हे आहे, ज्ञान माणसाला तृप्त नाही. ज्ञान हा डोक्याचा विषय आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, कॉलेजमध्ये शिकवत असताना डोकं केलेले असते, वेगवेगळ्या शास्त्रावर त्याने वेगवेगळ्या विषयावर पीएचडी केलेले असते, डोक्याचा आकार वाढलेला असतो, हृदय मात्र संकोचित असतं. ज्ञान माणसाला तृप्त नाही करत, नशुद्ध ज्ञान. ज्ञानादेव तू कैवल्यम म्हटलंय वेदामध्ये. यस ज्ञात्वा मुनिया सर्वे म्हटलंय गीतेमध्ये म्हटलेलं आहे. पराम सिद्धी मितोगता. पण नशुद्ध ज्ञान नाही तृप्त करत माणसाला. महर्षी व्यासांनी इतकं सगळं लिखाण केल्यानंतर अतृप्त अशांत आहे. नारद हे महर्षी व्यासांचे गुरु आहे. नदीच्या तीरावर महर्षी व्यास बसलेले आहेत. एवढं सगळं लिहिल्यानंतरही समाधानी नाही. लोकांना आपल्या जीवनामध्ये इतकं कमवल्यानंतरही समाधानी नाही. होतो ना पश्चाताप. कधी कधी मुलांवर चिडतो ना, पण लोकांना सांगत असतो ना जीवनात काहीच अर्थ नाही, जगात काहीच खरं नाही. हाडाची काढं केलेलं, रक्ताचं पाणी केलं, डोक्याचं पोकं केलं, एवढं मोठं कमावणार आहे मी. याला इंजिनियर केलं, त्याला डॉक्टर केलं, त्याला प्राध्यापक केलं, तुम्ही कमी येत नाही, काही फायदा नाही. तुमच्या म्हातारपणामध्ये असा एक तवंग तुमच्या जीवनात निर्माण होतो. अनेकांच्या जीवनामध्ये हा तवंग निर्माण होतो. मी केलं काय, काही फायदा नाही. हो, तो खाना माझाच आहे, ती दुबेरी माझीच आहे, ते कॉलेज आहे माझं, ते सगळं माझंच आहे. एक माझे मित्र आहेत, चांगले वक्ते आहेत, भाषण वगैरे करतात. आता वय बरंच झालं, भेटीला गेलो. म्हटलं कसं चाललं, ते म्हटलं हळू ना बोला. म्हटलं का बरं, काय बंगला बांधलाय म्हटलं तुम्ही. म्हटलं सगळं केलंय, एवढा मोठा बंगला बांधला,
काय तुमचं भाषण असायचं, 10,000 लोकांना तुम्ही असं हलू देत नव्हते, रडवायचे, लोकांना हसवायचे. म्हटलं बोलण्याचे 3 तोडच बांधले सगळं, मला मानधन चांगलं भेटायचं आणि त्याच्या पैशावरच बंगला बांधलाय. पण या बंगल्यात मला बोलू देत नाही, घरचे सांगतात मध्ये मध्ये बोलत जाऊ नका म्हणतात. सुना म्हणतात अजिबात मध्ये मध्ये बोलायचं नाही आमच्यामध्ये, बोलण्याच्या बळावर बंगला बांधलाय, सगळं सांगतात मध्ये मध्ये बोलत जाऊ नका. काही खरं नाही जीवनाचं. तुमचं वृद्धाश्रमाकडे पावलं का बरं सरकार लागली, यामुळे सरकार लागली, काही खरं नाही. खूप कमवलं, खूप कमवलं. हा पश्चाताप तुम्हालाच नाही, हा पश्चाताप तिथे आहे. महर्षी व्यासांना जर पश्चाताप आहे तर आपण किती छोटी माणसं आहोत, खूप लहान आपण. नारदांची भेट झाली. नारद गुरु आहेत महर्षी व्यासांचे, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. आणि आपली ही कथा महर्षी नारदांना महर्षी व्यासांनी सांगितली. म्हणाले केलंय खूप, पण काही समाधानी नाही, काही बरं वाटत नाही. हे सगळं सांगितल्यानंतर गुरुनी कृष्ण मुरारी जय वंदे कृष्ण मुरारी जय जय वंदे कृष्ण मुरारी जय जय वंदे कृष्ण मुरारी जय जय. नारदांनी व्यासांना भागवताचं महत्व सांगितलं, भागवताचं महत्व सांगितलं. आनंद त्यावेळेला मिळेल की आनंदाचं वर्णन केलं तर आनंदामध्ये डुबून गेला तर त्या वस्तूचं तुम्ही वर्णन करणार, तुम्हाला ते ऐकायला मिळेल आणि ते तुमच्यामध्ये प्रविष्ट होईल. तुम्ही आनंदाचं वर्णन करा, तुम्ही कृष्ण कथेचं वर्णन करा. आणि महर्षी व्यासांनी भागवत कथा लिहायला घेतली, पण कथा लिहिली. कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाणे, श्रीकृष्णापेक्षा श्रेष्ठ मला काही माहिती नाही, मी जाणत नाही. जे कृष्णाच्या जीवनामध्ये भव्यता आहे, दिव्यता आहे,
ती महर्षी व्यासांनी अनुभवली. एखाद्या ग्रंथाचा परिचय करून देत असताना त्या तोलामोलाचा दुसरा एखादा ग्रंथ असला पाहिजे, आणि तो ग्रंथ त्याचा योग्य परिचय करून देऊ शकतो. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा परिचय करून द्यायचा तर सामान्य माणूस परिचय करून देऊ शकत नाही. त्या तोलामोलाचा माणूस असावा लागतो. गीता मे चोत्तमं गृहं गीता ज्ञानम् उपाश्रित्य त्रैलोक्यं पालयाम्यहम्. वराह पुराणच्या भगवद्गीतेचं महत्व सांगतं आणि मी गीतेच्या आश्रयाने राहतो हे पुराण त्या पुराणाबद्दल सांगतो. स्वतःचा परिचय करून देता येत नसतो, दुसऱ्याने करून द्यावा. असा भागवताचा परिचय करून देत असताना पद्मपुराणाने परिचय करून दिला की हे वर्णन कोणाचं वर्णन आहे? सच्चिदानंद रूपाय पद्मपुराणाने परिचय करून दिला. सच्चिदानंद जो आहे परमेश्वर, किती गोड शब्द आहे. सत्यम शिवम सुंदरम त्या परमेश्वराचं वर्णन आहे उपनिषदाने केलं. तो परमेश्वर कसा आहे? सत्य आहे. कसा आहे? शिव. शिव म्हणजे कल्याणकारक आहे. कसा आहे तो परमेश्वर? सुंदर आहे. सत्य आणि शिव जिथं कुठं आहे तो परमेश्वर आहे. हे ज्याच्यामध्ये असेल तो परमेश्वर आहे. या तिघांचं मिश्रण असं सत, चित आणि आनंद हे तीन विशेषण महत्वाचे आहे. सत, चित आणि आनंद आपल्या जीवनामध्ये नाही. कुठे आपल्या जीवनामध्ये सच्चित आनंद नाही? प्रसंग आठवला म्हणून सांगतो. शुद्धीपत्र मागण्यासाठी पैठणला गेलेले ज्ञानेश्वर महाराज व ही सगळी मंडळी परतीच्या प्रवासामध्ये नेवाशाला येतात आणि नेवाशाला त्या स्मशानभूमीमध्ये त्यांची जागा असते राहण्याची. तिथं एका ठिकाणी ते राहतात, थांबतात. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीवरचं निरूपण करण्याची त्यांना इच्छा होते आणि ज्ञानेश्वरीला सांगायला सुरुवात करण्याच्या अगोदर ते विचार करतात की याचं लिखाण करणारा कोणीतरी माणूस पाहिजे. पण असं कोणी माणूस दिसत नाही. होती माणसं पण त्या लायकीचे नव्हती आणि म्हणून तिथं एक ग्रस्त बांधलेले होते. एक प्रेत होतं. त्या प्रेताला जिवंत केलं त्यांनी. त्या माणसाचं नाव होतं सच्चित आनंद बाबा असं त्या माणसाचं नाव. लोक विचारतात त्यालाच का निवडलं? जिवंत माणसाला काम द्यायला पाहिजे तर त्यासाठी मेलेल्या मुर्द्याला कशाला उठवलं? याच्यामध्ये एक रहस्य आहे. मेलेल्या माणसामध्ये सत, जिवंत माणसामध्ये सत संपलेलं होतं, चित संपलेलं होतं, आनंद संपलेला होता. त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी मेलेल्या माणसाला उठवलं. जगातलं सच्चित असं लुप्त झालेलं होतं. ज्याला तुम्ही ग्लानी म्हणता ती ग्लानी आलेली होती आणि ते सगळं लुप्त झालेलं होतं. त्याला परत जिवंत करायचं होतं आणि म्हणून त्याला जिवंत केलं आणि त्याला लिहायला लावलं आणि त्यांनी शेवटच्या ओळीमध्ये आपलं नाव टाकलं. शेके 1212 तरी टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा अत्यादरे लेखकू जहाला हा सच्चिदानंद बाबा. परमेश्वर कसा आहे? सच्चित आनंद आहे. जिथं दुःख नाही आहे तिथं सुख बी नाही आहे. सुखाच्या पलीकडची अवस्था, दुःखाच्या पलीकडची अवस्था आनंद. आनंदामध्ये सुख नाही आहे. सुख तुम्ही त्याला म्हणता तुम्हाला बरं वाटतं. सुख शब्दाचा अर्थ कमी कमी दुःख म्हणजे सुख. सगळं दुःख नाशलेलं नसतं. खूप गर्मीमध्ये तुम्हाला कुठेतरी एक लाईन येते आणि पंखा चालू होतो त्यावेळेस तुम्हाला बरं वाटतं, थोडस बरं वाटतं. काय झालेलं असतं? दुःख कमी झालेलं असतं. 100% भूक लागलेली असते, थोडस जेवण केलं, मुरमुरे खाल्ले, संपलेले नसते पण बरं वाटतं. हे बरं म्हणजे सुख. दुःखाचा लेश त्याच्यामध्ये आहे पण आनंद एक अशी अवस्था आहे जिथं सुखही नाही आणि त्या ठिकाणी दुःखही नाही. पद्मपुराण परिचय करून देतं की भागवत कसा आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहि तवे. आपण आपलं प्रॉपर्टी तयार केलेली, पूर्ण प्रॉपर्टी तयार केली. प्रॉपर्टी पूर्ण तयार होईपर्यंत काही वाटत नाही पण जेव्हा ती तयार झालेली असते त्यावेळेस तिला सांभाळणारा कोण असा एक प्रश्न उपस्थित होतो.
राज्य तेवढं निर्माण केलं, प्रॉपर्टी तेवढी जमा केली, आता पुढे सांभाळणारा नसेल तर सांभाळणारा तो सांभाळणारा ज्या योग्यतेचा पाहिजे त्या योग्यतेचा माणूस जर नसला तर बघतो ना आपण महाराष्ट्रातली मोठमोठी राज्य कशी विलासामध्ये विलया गेलेली आहे. कर्तृत्ववान राजाने राज्य तर निर्माण केलं पण पुढे अवलाद चांगली नाही निघाली, त्यांनी विलास केला, मोजबाजा केली, त्याच्यामध्ये राज्य नष्ट होऊन गेलं. त्या लायकीचा माणूस नसेल तर म्हणून लायकीच्या माणसाचा आपण विचार करत असतो. भागवत अप्रतिम असलेला हा ग्रंथ, जगामध्ये अद्वितीय असलेला हा ग्रंथ, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र म्हणजे पूर्ण पुरुषाचं चरित्र, अपूर्ण काहीच नाही त्या ठिकाणी असं पूर्ण पुरुषाचं चरित्र, अनंत गणाचं अनंत ब्रह्मांड नायकाचं चरित्र. ते घेत असताना किती कसरत केलेली महर्षी व्यासांनी. अरे तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीचं वर्णन करत असताना किती कसरत करता तुम्ही. एखादी स्त्री आपल्या बाळाचं वर्णन करत असताना पुन्हा पुन्हा सांगत असते, पुन्हा पुन्हा. आपल्याला वाटतं ही पुनरुक्ती आहे, तिला नाही वाटत पुनरुक्ती. प्रेमात पुनरुक्ती नसते. शब्दांचा प्रयोग कसा करत असता तुम्ही. प्रिय व्यक्तीचं वर्णन करत असताना, प्रिय व्यक्तीला खाऊ घालत असताना तुम्ही पदार्थ कसे बनवता, कसे पदार्थ, चांगले चांगले पदार्थ बनवता. अरे त्याला भात करायचं ते खडा तुम्ही त्याच्या जाऊ देत नाही, त्याला करपलेली चपाती देत नाही, त्याला कच्ची चपाती देत नाही. प्रिय व्यक्तीला तुम्हाला द्यायचं आहे, तिथे तुम्ही तसं नाही करत. जीव होतं तसं तुम्ही त्या ठिकाणी त्या पदार्थामध्ये सभी बरोबर त्यांच्यामध्ये तुमचं प्रेम ओतलेलं असतं. कृष्ण महर्षी व्यासांचा प्रिय असलेला हा भागवताचा नायक म्हणजे महर्षी व्यासांचं जीवन आहे. तेव्हा श्रीकृष्णासाठी जो पदार्थ आहे, कृष्ण चरित्रासाठी जी एक कथा तयार होते, त्याला जो प्रयोग केला महर्षी व्यासांनी, शब्दांचा जो प्रयोग केला, त्याची जी रचना केलेली आहे, तिथे जी प्रतिभा अशी पूर्ण उमललेली प्रतिभा आहे, पूर्ण उमललेली. आपल्या बाळासाठी किंवा आपल्या आईसाठी मुलाचं हृदय तसं पूर्ण उमललेलं असतं, पूर्ण समर्पण, पूर्ण शरणागती असते. महर्षी व्यासाने आपली पूर्ण प्रतिभा त्या ठिकाणी ओतली. म्हणून इतर ग्रंथांच्या तुलनेमध्ये भागवताची भाषा अलंकारिक भाषा आहे. महर्षी व्यासांनी ही बाग अशी फुलवली, अशी फुलवली, आणि म्हणून ती एक निर्भयाची जागा आहे. सगळ्या भयाच्या जागा त्यांनी बघितलेल्या आहेत. भोगे रोग भयम, सुखे क्षय भयम, वित्तेषु राज्ञे भयम, वादे वाद भयम, तपेंद्रिय भयम, रूपे भयम, योषिता हर्षे शोक भयम, रणे रिपु भयम, काया कृतांतात् भयम, इत्य सर्व निरर्थकम क्षितितलम कृष्णं पदम निर्भयम. भयाच्या जागा किती आहेत? 9 आहेत. आपल्या जीवनामध्ये हाच जागा आहे. आपल्याला अभयाची जागा सापडत नाही. पाऊस आला म्हणजे तुम्ही अभयाच्या जागेकडे पळता. पावसापासून संरक्षण करणारं झाड, पत्र्यामध्ये जाता. वादळ सुटल्यानंतर तिथे अस्वस्थ होता, तिथूनही परत आणखी पळता. स्लॅबच्या खोलीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. भयातून अभयाकडचा आपला प्रवास आहे. गरीब लोक भाकरी जास्त खातात, श्रीमंत गोळ्या जास्त खातात. गरीब भीक मागेल तर भाकरीची भीक मागेल, आणि श्रीमंत भीक मागेल डॉक्टरकडे तर भुकेची भीक मागेल. मला भूकच लागत नाही डॉक्टर साहेब, काहीतरी द्या ना, मला पैसे घ्या पण मला भूक लागेल असं काहीतरी करा. भोगामध्ये भीती आहे, रोगाची भीती आहे. सगळ्या बिमाऱ्या भोगात जन्माला येतात. परत डॉक्टर तुम्हाला योगाकडे पाठवतो, आणखी परत रामदेव बाबाकडे पाठवतो, परत चालायचा सल्ला देतो, सकाळी चालत जा. परत सल्ला देतो निर्भयाकडे जाण्यासाठी, तुम्हाला कच्च्या भाज्या खा, जेवण साधं करा, तूप खाऊ नका, भोगातून सरका बाजूला, बिमाऱ्या होतात, बाजूला सरका. तुम्हाला डॉक्टर अभय बंग मोठे समाजसेवक आहेत, त्यांनी एक धीराचा सल्ला आणि समजदारीचा सल्ला डायबिटीस झालेल्या लोकांना दिला.
डायबिटीजचे पेशंट असतील त्यांनी ऐकायचं नाही. म्हटलं साखर खाता येते डायबिटीजच्या माणसाला. आनंद वाटला असेल तुम्हाला, ज्यांना ज्यांना बिनच माणूस असतो. काय हिमालय शिखरासारखं ते शिखर असतं ते श्रीखंडाचं. केशरी रंग असतो, ज्यांच्या खुपसलेला असतो एका बाजूने. काय आनंद वाटतो त्या माणसाला. पण हातपाय सुजले, दात खिळखिळे झालेले डायबिटीस मुळे, गोळ्या चालू आहे. डॉक्टर सांगतो की गोड अजिबात खायचं नाही, तो धाक आहे. पण दोन मन असतात माणसाला. एक मन म्हणतं की डॉक्टरने सांगितलं मी खायचं. दुसरं मन म्हणतं एवढीच बार खायचं, परत थोडंच खायचं. समोर ती बासुंदी असते, वाटी असते श्रीखंडाची, आणि खाण्याची इच्छा झालेली असते. पण ते समोर ताते बसलेले असतात, जवळचे ओळखीचे. आणि आपण विचार करतो की जर इथं खाल्लं तर तात्या घरी जाऊन सांगतील तिला, आम्ही ती झापत बसाल आपल्याला. मग आपण ती वाटी बाजूला काढून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपण माघार घेतलेले असते भीतीने. घरी जाऊन सांगितलं तू कुठं बोलणे खायचं. पण शेजारी पाहुणे असतात बसलेले, ते म्हणतात हो वाटी बाजूला का ठेवली. नाही म्हणे मला डायबिटीज आहे ना. पाहुणा म्हणतो कधी कधी खाल्ल्यानं काही होत नाही, मलाही डायबिटीज आहे. केवढा आधार मिळतो आपल्याला, फार समाधान वाटलेलं असतं. समाधानाची गोष्ट नसते, पण हे इंद्रिय तुम्हाला फसवतात, तिकडे तुम्हाला नेतात आणि खोटी समाधानी तुम्हाला वाटते. बन सांगतात हरकत नाही, समोर वाटे तुमच्या चमच्या खुपसलेला आहे, भरून घ्या चमचा. खायची सोडू नका, भरून घ्या. भरून घेतला तोंडामध्ये टाका, वर काहीच ठेवू नका त्या चमच्याला. ओठ दाबून चांगलं वरपा त्याला आणि तोंडामध्ये ठेवा तो श्रीखंड. सगळ्याला सुरुवात करा. डोळे मिटून घ्या, ती सर्व डोळे मिटून घ्या. आनंद हा डोळे मिटून अनुभव होतो. ढकला इकडं, बरं वाटेल तुम्हाला. आता तोंडातच इकडच्या बाजूला ढकला, तिथं थोडस फिरवा. तो त्याला बाजूला करा. आता इकडच्या बाजूला ढकला, इकडे त्याला थोडस फिरवा. तिकडे सगळा परिसर गोड झालेला आहे. आतल्या चामडीचा एक ना एक कण असं गोड वाटायला लागला. इकडे सरकले, इकडे गोड वाटायला लागलं. आता पुढे ढकला, दाताकडे ढकलला, दाताकडे तिथेही फिरवा. सगळ्या दातांना दाखवा तो, तिथेही तुम्हाला गोड वाटायला लागलेला. आता पातळ झाला होता, गिळू नका, गिळायचं नाही. आता पातळ झाला. आता गिळण्याचा प्रयत्न करा, पण गिळू नका. गिळल्यासारखं करा, गिळू नका. जाऊ द्या इथपर्यंत, परत वापस आणा. आणखी तिथे गोड झालेलं आहे. डावी बाजू गोड झाली, उजवी गोड झाली, समोरची गोड झाली, इकडची गोड झाली. काय तुमची चतुष्सीमा सगळी गोड. कप घाम गाळा तुम्ही, हे सांगायचा तुम्ही लोकांना. तुमचा एक कप शरीर तो घाम निघाला ना, तो रामा इतकाच मोठा आहे तुमच्या शरीरातला. तो घाम तुमचं आरोग्य सांभाळणारा घाम आहे. भोगे रोग भयम भोगाने, रोगाची भीती आहे भोगामध्ये. सुखे क्षय भयम, सुखामध्ये भीती आहे संपण्याची. निवडून आले तुम्ही 5 वर्षाचा कालावधी, मध्येच अविश्वासी होण्याची भीती आहे. सुखामध्ये भीती तुम्हाला, सारखी भीती आहे. पैसा वाढत चाललेली भीती तुम्हाला, चोराची भीती आहे तुम्हाला, इन्कम टॅक्सची भीती आहे. सुखे वित्तेषु रात्मे भयम, पैसा खूप आहे तुमच्याकडे, राजाची भीती आहे, चोराची भीती आहे. वादे वाद भयम, वादामध्ये भीती आहे वादाची. आपल्या जीवनाच्या ज्या महत्वाच्या जागा आहेत त्या सगळ्या जागा भयाने व्यापलेल्या जागा. रूपे भयम योषिता, सुंदर रूप आहे तुमचं, ते तो तुमचा शत्रू आहे. तुम्हाला भीती आहे, तुमच्या रूपाची भीती आहे. निर्भया एकटीच फिरते, अभया एकटीच फिरते. दिल्लीला शहरमध्ये एकटीच फिरते, रात्रीच्या वेळेला फिरते, मित्राला सोबत घेऊन फिरते. आणि तिच्यावर हल्लाच होतो, तिची इज्जत घेतल्या जाते. तिची भीती, तिला भरत्या वेळेला फिरणं हे भयाची जागा आहे. सौंदर्य हे भीतीची गोष्ट आहे, ते तुम्हाला सांभाळता नाही आलं. रूपे भयम योषिता, हर्षे शोक भयम, हसण्यामध्ये भीती आहे शोकाची. रणे रिपु भयम, आणि रणभूमीमध्ये शत्रूची भीती आहे. काया कृतांता भयम, किती सुंदर तुमचं शरीर आहे, किती सुदृढ आहे, परंतु त्याला क्षीण होण्याची भीती आहे. तुमचं वय वाढत जाईल तसं ते क्षीण होत जाईल. शरीराच्या बलावर तुम्ही खोटा आत्मविश्वास वाढला असेल तर कमी करा.
ती भयाची जागा आहे. सगळे ठिकाण भयाची ठिकाण. निर्भय ठिकाण कोणतं आहे? कृष्णम पदम निर्भयम. एकच ठिकाण असं आहे, कृष्णाचं पद, कृष्णाचं चिंतन, कृष्णाचं चरित्र, कृष्णाचे विचार, कृष्णाचे आचार, एकच अशा प्रकारचे निर्भय अशा प्रकारचं ठिकाण आहे. म्हणून तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. त्याला शरण जा. असं वैभवशाली असलेलं चरित्र, अप्रतिम असलेलं चरित्र आज कुठल्याही पुरुषाच्या ठिकाणी कृष्ण दिसत नाही आपल्याला. कुठल्याच पुरुषाच्या ठिकाणी ते दैवी तेज नाही, ती चेतना नाही, ती निर्णय क्षमता नाहीये, ते सळसळतेपणाचं ते तरुणपण नाही कृष्णाच्या जीवनातलं. कृष्णाच्या जीवनातलं तेज नाहीये, सगळं आपल्याकडे आहे. अरे तुम्ही अष्टमी परत परत का बरं साजरी करता? परत परत पाहिजे तुम्हाला. 5000 वर्ष झाले कृष्ण शिळा नाही झाला. 5000 वर्ष होऊन गेले. अशी कोणती गोष्ट आहे की ती टिकते? काहीच टिकत नाही. तुम्ही इनोवा गाडी घेतली, 2 दिवसात सेकंड हँड झाली. गीता नसती विडोबा शिंदे का बरं गीताही लिहावं? विवेकानंदने हातामध्ये कृष्णाची गीता घेऊन शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जावं. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हातामध्ये कुठला बॉम्ब नाही घेतला, भगवद्गीता हातामध्ये घेतली. असं का व्हावं? जगातल्या सगळ्या महापुरुषांनी कृष्णावर का झोकून द्यावं? इतकं फिदा होण्याचं कारण काय आहे? 18,000 श्लोकामध्ये अक्षर ब्रह्माला अक्षरबद्ध केलं. एवढं मोठा अमूल्य ठेवा. हे रत्न, हा कोहिनूर, याला सांभाळणारा कोण आहे? कोण आहे याला सांभाळणारा? महर्षी व्यासांना एक चिंता शिल्लक आहे. आत्मशांती तर मिळाली, समाधान तर मिळालं, पण एक मोठी चिंता आहे की हे वैभव कोण सांभाळणार? हे मी लिहिलेलं विचारधार, जगाच्या कल्याणाचा विचारधार, याला सांभाळणारा कोण आहे? ऋषी मुनींची प्रॉपर्टी म्हणजे त्यांचे ग्रंथ होते. लक्षात ठेव, ग्रंथ होते त्यांचे. 3 प्रकारची रत्न आहेत लक्षात ठेवा जगामध्ये. 3 प्रकारचे रत्न आहेत. पृथिव्याम त्रीणि रत्नानि जलम अन्नम सुभाषितम मुढै पाषाण खंडेषु रत्न संज्ञा विधीयते. म्हटलं या पृथ्वीवर 3च प्रकारची रत्न आहेत. म्हटलं 3 प्रकारचे रत्न कोणते आहेत? म्हटले पाणी, म्हटले दुसरं, म्हटले अन्न, म्हटले तिसरं, म्हटले सुभाषित. 3च रत्न आहेत. अहो म्हटलं तर आम्ही हिरा, पन्ना, मोती, अहो म्हटले ते मूर्ख लोकांनी त्या दगडाच्या तुकड्याला रत्न म्हटलेलं आहे. त्याच्याशिवाय माणूस जगू शकतो, पाण्याशिवाय जगू शकत नाही म्हणून ते रत्न आहे. अन्नाशिवाय जगू शकत नाही म्हणून ते रत्न आहे. त्यामुळे ते रत्न आहे. पाणी रत्न आहे. दुष्काळात तुमच्या लक्षात आलं की पाणी हे रत्न आहे. रत्न आहे पाणी. सुंदर कथा आहे ते मध्ये. सिकंदर भारतामध्ये आला सगळ्या जगाला जिंकून. जग त्याने जिंकलेलं होतं, जगत जेता म्हणायचे त्याला. अरे तुम्ही ग्रामपंचायतचं सदस्य जरी झाले, तुम्ही निवडून जर आले सदस्य म्हणून, तरी केवढा अहंकार तुमच्यात निर्माण होतो. तो तर जगत जेता, जगाचा मान. भारतात आला, भारत लुटला त्याने, सोनं चांदी उंटावर टाकलं. मायदेशी निघाला परतीचा प्रवास करत असताना हे सगळं धन त्याने आपल्या उंटावर टाकलं आणि उंटांची रांग निघाली. राजस्थान मध्ये गेला. राजस्थान मध्ये एका खेडेगावात मुक्कामी होता. रात्री मुक्काम केला, सकाळी निघायचं. निघाला सकाळी. खेड्यातली माणसाने एक म्हातारा माणूस त्याला भेटला आणि म्हणाला, सिकंदर जाणार कोणत्या रस्त्याने? नकाशा त्याच्याकडे होता. म्हटलं त्या जंगलातून जाणार. अरे मग त्या जंगलातून जाताय ना तुम्ही, तिथे एक फकीर आहे, म्हटलं एक संन्यासी आहे, त्याला भेटा, त्याला भेटून जा. धनाचा लालची असलेला, एक प्रदेश जिंकण्यासाठी धडपडणारा, हा शूरवीर असलेला सिकंदर, तो म्हटला त्याच्याकडे काही आहे का? म्हणजे काही नाही त्याच्याकडे. ज्याच्याकडे काही नाही त्याला मी कशाला भेटू? ज्या देशात काही नाही तिकडे मी गेलोच नाही. ज्या देशामध्ये तिकडे मी गेलो. जिथं जे आहे ते लुटून मी चाललो. त्या भिकाऱ्याकडे काही नाही, मग त्याला कशाला भेटू? तो म्हटलं काही नाही त्याच्याकडे. पण शेवटी तो म्हातारा माणूस म्हणाला सगळं आहे त्याच्याकडे. काही नाही आणि सगळे कसं बोलताय तुम्ही? म्हटलं हो, काही नाही म्हणूनच सगळं त्याच्याकडे आहे. काही नाही म्हणून सगळं त्याच्याकडे. म्हटलं हो. तिने
अशी पोकळी आहे की भरलेली पोकळी आहे. सिकंदर, तू तशी भरलेली पोकळी नाही बघितली, पोकळी भरलेली कृष्णाच्या बासरी सारखी. बासरीमध्ये काही नव्हतं, काहीच नव्हतं त्या बासरीमध्ये, पोकळ होती ती, अगदी पोकळ. राधा म्हणून तर त्या बासरीला भांडत होती, तिला ती सवत म्हणून समजत होती. त्या बासरीला म्हणायची, तू माझी सवत आहेस, तुला कृष्णाने ओठाला लावलं, इतक्या जवळ मी आणखी गेलेली नाही. सवती मत्सर निर्माण झाला आणि कृष्णा, अगं त्याच्याकडे, कृष्णा तिच्याकडे काहीच नाही ना, ती पोकळ आहे, फक्त पोकळ आहे. कृष्ण म्हणाला, पोकळी हेच तिचं सौंदर्य आहे, पोकळी हेच तिचं वैभव आहे, लक्षात ठेव. पोकळी हेच आमचा फकीर, आमचा संन्यासी, काही नाही त्याच्याकडे, सगळं त्याच्याकडे आहे. त्या बासरी सारखं आतून पोकळ, इकडची हवा तिकडून निघून जावी इतकी मोकळी, त्याच्याकडे कुठली संपदा नाही, सगळं रिकंपण आहे तिच्यामध्ये, शून्य, फक्त शून्य, काहीच नाही तिच्याकडे. पण त्या बासरीमध्ये कृष्णाने हवा मारली, कृष्णाने फुंकर मारली आणि जिवंत झाली बासरी, जिवंत झाली. जनावर, माणसं सगळ्यांना वेध निर्माण झाला. वाहणारी यमुना मैया स्थिर होऊन ती बासरी ऐकायची. सिकंदरा, तिला पोकळ तरी कसं म्हणतोस रे, तिला पोकळ कसं म्हणतात? संन्यासाच्या झोपडीत कैजी तुझ्या चेहऱ्यावर नाही. सिकंदर गेला त्या रस्त्याने, घोड्यावर बसलेला, झोपडीच्या समोरच तो फकीर, तो संन्यासी उभा आहे. सूर्योदय झाला, हिवाळ्याचे दिवस, सूर्याचं ऊन आपल्या अंगावर घेतो आहे, सूर्य स्नान करतो आहे. समोर घोडा उभा केला आणि सिकंदरने त्याला विचारलं, मला ओळखलंस तू? हसला तो संन्यासी, फक्त लंगुटी नेसलेला. तो म्हटला, नाही ओळखला. वाईट वाटलं सिकंदरला, सगळं जग ओळखतं आणि हा भोंगळा माणूस मला ओळखत. आपल्याला लोकांनी ओळखायला पाहिजे हीच आपली अपेक्षा असते. पण बारीक अक्षरात आहे, थोडं बेकार वाटतं. अजिबातच नाव नाही, आणखी बेकार वाटतं. माझा फोटो बघितला कुठे पेपरला, ते नाही काय गर्दी आहे, गर्दी, गर्दीमध्ये काही दिसला तर नाही तू? नाही नाही, कान आलाय फक्त माझा, कानानं त्या गर्दीमध्ये. चमकून जा वाटतं माणसाला, चमकून जा. गर्दीमध्ये कोणी नाव घेतलं, माहीत करून नाव घेतलं की खुश होतो माणूस, चमकून जा वाटतं. एक माणूस म्हणजे काय कमाल तुमची मुख्यमंत्री सभा औरंगाबादला, तुमचा पत्ता नाही, 50,000 लोक होते पण त्या ठिकाणी, 50,000 लोक त्या ठिकाणी सभेला. माझा काय संबंध आहे म्हणजे, जीवन वाया गेलं तुमचं. 50,000 लोकांची गर्दी आणि तिथं मी स्टेजवर होतो म्हणजे तिथं. मला आश्चर्य वाटलं, म्हणजे हे सारखं दारू पितं गटारात पडतं, हे स्टेजवर पोहोचलं कसं आहे, कसं पडलं स्टेजवर? तेवढ्यात एक माणूस आला, तो सांगायला स्टेजवर होते, स्टेजवर होते. त्याला भलं चांगलं वाटलं की मुख्यमंत्र्यांसोबत स्टेजवर मी. बायकोला बरेच दिवस ऐकवण्याचा प्रयत्न केला, मी मोठा आहे, मोठा आहे, मी स्टेजवर जातो, ऐकायला तयार नव्हती. ती जवळ होती, बोलली नाही, इकडे इकडे इकडे, हे काय म्हणतात बघ, काय म्हणतात, मी स्टेजवर होतो की नाही? तो म्हणजे हो स्टेजवर होते. बायको विचार करायला लागली, कायच कळत नाही स्टेजवर कसे होते, यांच्या चड्ड्या माझ्या मारून येतात, एवढी परिस्थिती बेकारी यांची, स्टेजवर पोहोचलेच कसे होतो? म्हणजे स्टेजवर, म्हणजे स्टेजवर होते. आणि म्हणे मुख्यमंत्री बोलले म्हणे माझ्याशी, सगळे चमकून गेल्या, मुख्यमंत्री याच्याशी बोलले. बायकोला आश्चर्यच वाटलं, माझी बोलायची इच्छा होती म्हणे, याला याचा संसार करत असता मुख्यमंत्री कसे बोलले? मुख्यमंत्री बोलले म्हणे, म्हणे बोलले, बघ ना विचार आहे, बोलले की नाही मुख्यमंत्री? म्हणे बोलले. बायकोनेच त्याला विचारले की काय बोलले सांगा. मुख्यमंत्री असं म्हटले म्हणे, याच्यासारखा हलकट माणूस नाही म्हणे. तरी त्याला बरं वाटलं. लोक दवाखान्यात जातात तर दुखणं विचारायला नाही जात जास्त, गेल्याबरोबर म्हणतात मला ओळखलं का? आता का तुझे परिचय करतो तर जीव चाललाय तिकडं, मला ओळखलं का म्हणतो. नाही ओळखला तर अपमान वाटतो. सिकंदर जगात जेता पण चेहरा त्याचा हल्ला, ओळखला नाही म्हटल्यानंतर. मी सिकंदर जगात जेता. फकीर म्हटलं असं,
हलून नाही गेला. आपण हलतो, आपण विचलित होतो. बारीक सारीक गोष्टी आपल्याला विचलित करतात. सरपंच आले, आमदार आले, खासदार आले, तुम्ही हलता, कचरा हलतो, थोडीशी हवा आली की हलतो. पर्वत नाही हलत. तो फकीर, तो पर्वत आहे, तो हिमालयासारखा आहे. तो कसा आहे? तो निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, तो स्थित प्रज्ञ आहे, आतून स्थिर झालेले, जगाची कुठली ताकद त्याला विचलित नाही करू शकत. कृष्ण भक्त आहे तो, भगवान कृष्णाचा उपासक आहे. नाही हल्ला नाही तो विचलित झाला. म्हटला मी जगाचा मालक आहे. तो तुला म्हटला की तुला पाणी पाहिजे का? तू काय म्हणशील? सिकंदर म्हटला मी म्हणेल की मला पाणी पाहिजे. प्राण जाण्याची वेळ आली, पाणी माझ्याकडे नाहीये, मी पाणी पाहिजे असं म्हणेल. फकीर म्हटला की तो असं म्हटल्यानंतर तुला पाणी पाहिजे तर तुझा अर्ध जग मला जर देत असला तर देतो, नाही तर देत नाही. एक ग्लास भर पाण्यासाठी तू काय करशील? विचार केला थोडासा. सिकंदर म्हटला अर्ध जग मला देऊन टाकल मी, नाही तर मी मरणारच आहे. पाणी पिल्यानंतर बघल पुढं काय व्हायचं, देऊन टाकल मी. फकीर म्हटलं की त्याचा विचार बदलला. नाही, जमत नाही सौदा. सगळं जग तू देत असला तर मी तुला पाणी देतो, नाही तर पाणी देत नाही. काय करशील सांग? थोडा जास्त विचार केला, खूप कष्ट केले, खूप घाव गाळला, खूप घाव सहन केले, खूप लढाई केल्या, खूप जागरण केले, जीवनभर मरमर केली. जग कमवला नाही, एका ग्लास पण नाही, पण मरणारच आहे ना मी. सिकंदर म्हटलं मी देऊन टाकल, जग देऊन टाकल. एकाच वाक्याच्या फटकाऱ्याने त्या फकीराने त्या सिकंदराला मोकळं करून टाकलं. बस, तुझ्या जगाची किंमत कळली. एक ग्लास पाण्याचा मालक आहे तो. मला वाटलं फार मोठा आहेस काय करू शकतो. 3 रत्न आहेत जगामध्ये, जलम, अन्नम, सुभाषितम. म्हणून अन्नदान महत्वाचं आहे. अन्नदान महत्वाचं आहे. पाणी महत्वाचं आहे, ते रत्न आहे. अरे लोकांकडे माणिक मोती नाही, मेले नाही लोक. लोकांकडे हिरा नाही, लोक मेले नाही. कोहिनूर भारतामध्ये होता, आता भारतामध्ये नाही. भारताचं काही बिघडलेलं नाहीये. पाणी नसलं तर माणसं मरतील, अन्न नसले तर माणसं. आणि म्हणून आमच्या बापूंनी जो अन्न यत्न सुरू केलेला आहे, हे एक रत्न आहे. लक्षात ठेवा, अन्नदान सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जलम, अन्नम, सुभाषितम. 2 रत्न तुमच्या लक्षात आले. अन्न, तिसरं आहे सुभाषित. सुभाषित म्हणजे सद्विचार. सुभाषित हे सगळे भागवतामध्ये आहेत. सुभाषित हे विचार झाले, विचाराला कोण सांभाळणार? म्हणून महर्षी व्यासांना मोठी चिंता होती, फार मोठी चिंता. पण ही गोड चिंता होती. त्या चिंतेचं ते चिंतन करत होते. या चिंतेची त्यांची चिंतनी चालू होती. परमेश्वराला प्रार्थना करत होते. तुझे सर्व रंगी रूप उदारा, तुझे सर्व रंगी रूप उदारा, कळले साध कुणाला,
जन्म झाल्याबरोबर हा मुलगा निघाला. पूर्वजन्माचे संस्कार घेऊन जन्माला आलेला हा मुलगा आहे. संस्कार दोन प्रकारचे असतात. एक बाह्य संस्कार, एक गर्भातले संस्कार. गर्भातले संस्कार चांगले असले की बाहेरचे चांगले संस्कार लवकर त्याच्यावर होतात. गर्भातले संस्कार वाईट जर असले तर बाह्य संस्काराने आपण त्याला दुरुस्त करू शकत नाही. आणि मग तुम्ही म्हणता की ते गर्भात बिघडलेलं आहे. बाहेर बिघडला त्याला तुम्ही दुरुस्त करू शकता, गर्भात बिघडलेला तुम्ही दुरुस्त करू शकत नाही. गर्भात चांगले संस्कार असले तर लवकर त्याच्यावर प्रभाव पडतो. कल्पना दुसऱ्या दिवावर आणखी संस्काराने त्याला थोडासा उशीर लागला. अनेक जन्म संसिद्धीस्त तो यांती परामगती. अनेक जन्माच्या संस्काराने संस्कृत असलेला मुलगा जन्माला आला. पण वाईट असे की जन्म झाल्याबरोबर तो निघाला. तो चालायला लागला. जंगलाच्या दिशेने तो निघाला. महर्षी व्यासांना एकुलता एक मुलगा निघाला. पुत्रा पुत्रा थांब, अरे थांब बेटा, थांब थांब. महर्षी व्यास त्याच्या मागे पळत होते. तो पुढे चाललेला होता. व्यास मागे पळत होते. आपली सगळी संपत्ती सांभाळणारा भारतदार तयार झाला आणि तो लगेच निघाला. चालले होते, जंगलातून चाललेले होते. आणि जंगलातून जात असताना काही स्त्रिया तिथे त्या तलावावर स्नान वगैरे करत होत्या. त्यांच्यातून तो मुलगा गेला. लग्न अवस्थेत असलेल्या त्या स्त्रिया त्याच अवस्थेमध्ये होत्या. त्या मुलाकडे बघत होत्या. किंचित त्यांना लाज नाही वाटली, कुठली शरम नाही वाटली. मुलगा तरुण असलेला मुलगा समोरून निघून गेला. महर्षी व्यास गेले. म्हातारा असलेला, दाढी वाढला असलेला, वयस्कर असलेल्या माणसाला बघितलं आणि त्या सगळ्या मुली लाजल्या. एवढ्या धावपळीमध्ये, एवढ्या मोहामध्ये, एवढ्या वियोगामध्ये ऋषींच्या मनामध्ये शंका आली. महर्षी व्यासांच्या, अरे तरुण पोरग 16 वर्षाचा आत्ता निघून गेला तुमच्या समोर, त्यावेळेस तुम्हाला लाज नाही वाटली? आणि मी म्हातारा माणूस आहे, मी म्हातारा असताना तुम्ही मला लाजताय. नग्न अवस्थेत असलेल्या मुलींनी जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून व्यास सुद्धा धक्क झाले. कसली लोक होती ती 5000 वर्षापूर्वी. त्या मुली म्हणाल्या, आम्ही तुम्हाला लाजलो, तुम्ही हंस आहात. त्याला नाही लाजलो, तो परमहंस आहे. वाईट पाप पुण्य याचा अंतर स्पष्ट करण्याची क्षमता हंसामध्ये असते. तुम्ही ज्ञानी आहात, हंसाचा असतो की त्याला काहीच दिसत नाही. तो साक्षीही नसतो. सगळ्याच्या पलीकडची सर्वश्रेष्ठ अवस्था तिच्या जीवनामध्ये होती. म्हणून तो आम्हाला पाहत नव्हता. आपण काय पाहिजे त्याला कळत नव्हतं. इतका तो निराळच होता. आम्हाला लाजण्याचं कारणच नव्हतं. तो लहान लेकरासारखा होता. गटवातारणाच्या पलीकडे, विकल्पाच्या पलीकडे. त्याला लाजायचं काही कारणच नाहीये. तुम्ही वृद्ध आहात, तुम्ही ज्ञानी आहात, पण तुम्हाला चक्षु आहे, तुम्हाला डोळे आहेत. आम्ही डोळ्यांना लाजत असतो. महर्षी व्यासही धक्का झाले. किती परिपक्व अवस्थेला पोहोचलेले ह्या मुली निघून गेले. व्यास जंगलामध्ये, जंगलातून व्यास परत आले. मुलगा निघून गेला जंगलामध्ये. शोक, वैराग्य, एकच नाव आहे आपल्या पुराणामध्ये, इतिहासामध्ये. शुकासारखं वैराग्य कुणाचं नाही, शुकासारखं ब्रह्मचर्य कुणाचं. त्याला कसं बोलवायचं? गेलेला मुलगा परत आला पाहिजे ना. हे वैभव सांभाळण्याची लायकी नाही कोणामध्ये, त्याच्यामध्ये ती लायकी आहे. जन्म झाल्याबरोबर जंगलातून स्त्रियांच्या मेळाव्यातून जात असताना त्याच क्षणामध्ये त्याने आपली पात्रता सिद्ध केलेली आहे. भागवताचा अधिकारी तो आहे. विद्यार्थ्यांना भागवत शिकवायला सुरुवात केली. श्लोकांचं पाठांतर विद्यार्थी करत होते. महर्षी व्यासांकडे अभ्यासाला होते. महर्षी व्यासांनी
त्या मुलांना शिकवलं, मुद्दाम सांगितलं की त्या परिसरात जा, तिकडेच वासेल तिकडे जात जा. त्याला बोलू नका काही, त्याची तपसाधना चालू असेल, पण आजूबाजूला फिरवून तुम्ही श्लोकांचं पारायण करत जा, श्लोकांचा तुम्ही उच्चार करत जा. पदार्थातल्या रसापासून अलिप्त असलेला, साहित्यातल्या नवरसापासून अलिप्त असलेला, शृंगार हास्य करुण रौद्र वीर भयानक विभत्साद्भुत संदोचत अष्टौ काव्य रसाहा स्मृता निर्वेद साई भावोस्ती शांतोपी नवो गो रस, साहित्यातल्या रसापासून बाजूला असलेला, षडरस जे आहेत पदार्थातले त्यातून मुक्त झालेला, परम सतत भगवंताच्या स्मरणामध्ये चिंतनामध्ये तल्लीन आहे. हे कृष्ण गोविंद हरे गायन्त्यं सामगा ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यशन्तन्न विदुहुस्रा सुगण देवाय तस्मै नमः. कोण असं आहे की त्याला नमस्कार केला? कुठला पैलू नाही कृष्णाच्या जीवनामध्ये. सगळ्या दोषांचं परिवर्तन करून गुरुरूप करणारा कृष्ण आहे. चोरांनी त्याला नमस्कार केला. हृदय प्रसिद्धम नवनीत चोरम गोपांगनांचे दुकूल चोरम अनेक जन्मार्जित पाप चोरम चोराग्रगण्यम कृष्णम नमन. चोराचा अग्रणी असलेल्या श्रीकृष्णाला माझा नमस्कार. हा नमस्काराचा वर्षाव त्या ठिकाणी होतो आहे जिथं जीवनामध्ये आनंद आहे, जीवनामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून कृष्ण म्हणजे सामर्थ्य, कृष्ण म्हणजे योग्यता, कृष्ण म्हणजे सौंदर्य, कृष्ण म्हणजे लावण्य, कृष्ण म्हणजे पराक्रम, कृष्ण म्हणजे सूर, कृष्ण म्हणजे बासरी. कृष्णाचं बाळपण सुंदर आहे, कृष्णाचं तारुण्य सुंदर आहे, कृष्णाचे सगळं जीवन सुंदर आहे. जिथं उभं राहील त्याचा आनंद निर्माण करणारा, जी वस्तू हातात घेतली त्याच्यात आनंद निर्माण करणारा. आमच्या लक्षात येतं की इतकं आमच्या हातात आहे तर आमचा चेहरा कोमल. पैशाच्या ढिगाऱ्यात स्वतःला मी खुपसून घेतलं तरी चेहऱ्यावर प्रसन्नता नाहीये. कृष्ण गुऱ्या सांभाळतो तिथंच तृप्त आहे. मला सगळ्या संसारात सगळे वैभव मिळाल्यानंतर आनंद होत नाही, तो आनंद जनावर सांभाळताना होतो हे कृष्णाने सिद्ध केलं. गोपाल कृष्ण हरी गोविंद गोविंद गोपाल कृष्ण हरी.